आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। वायब्रंट गुजरात या कार्यक्रमावरून राज्यात चांगलंच राजकारण तापलेलं आहे आणि गुजरातचे सीएम राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। दरम्यान राऊतांच्या टीकेवर उद्योग मंत्री उदय सामंतांनी देखील टीकास्त्र सोडले। पाहूयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। महाराष्ट्र को कंगाल करेंगे, शर्म आनी चाहिए ये सरकार को। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळे ते फक्त खोटं बोलत राहत आहेत। महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योगधंदे बंद केलेत तुम्ही। मुंबईत आयोजित वायब्रंट गुजरात या कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। गुजरात सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, त्यामुळेच राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी याच मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे। महाराष्ट्राला कंगाल करण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। उल्लू पर पानी में महाराष्ट्र के मुख्यमंत्री डूब जाना चाहिए। अपने आप को बहुत स्वाभिमानी और बाला साहब ठाकरे के निस्सिम भक्त कहलाने वाले एकनाथ शिंदे वाइब्रेंट गुजरात के लिए महाराष्ट्र में रोड शो कर रहे हैं गुजरात के मुख्यमंत्री के साथ। महाराष्ट्र की पूरा मलाई खाकर वो लोग उधर गुजरात में जाएंगे और महाराष्ट्र को कंगाल करेंगे। शर्म आनी चाहिए ये सरकार को। विरोधकांच्या आरोपाचं सत्ताधाऱ्यांनी खंडन केलंय। उद्योगासंदर्भात विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा पलटवार उद्योग मंत्र्यांनी केलाय। आम्ही देखील परराज्यामध्ये जाऊन रोड शो करतो। आम्ही जेव्हा मॅग्नेटिक महाराष्ट्र करणार आहोत त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही परदेशामध्ये जातो। मॅग्नेटिक महाराष्ट्र देखील फार मोठा होईल आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र हा देखील 3-4 महिन्यामध्ये होता, परंतु आपला देश एक संघ आहे। त्याच्या अगोदर गुजरातचा हा कार्यक्रम डिक्लेअर झाला। कुठचाही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळे ते फक्त खोटं बोलत राहत आहेत। शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग परराज्यात गेल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय। आता वायब्रंट गुजरात या कार्यक्रमामुळे त्याला आणखी धार आली आहे। उद्योगावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर बोट ठेवलंय। महाराष्ट्राचा जीव काढलाय संजय राऊत तुम्ही तुमच्या पक्षाने। महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योगधंदे बंद केलेत तुम्ही। त्या ठिकाणी नाणारचा येणारा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट त्याला अडकाटी निर्माण करणारे तुम्ही। नवीन एअरपोर्टला विरोध करणारे तुम्ही। उबाटा बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी विरोध करणारे तुम्ही। गेल्या वर्षी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन कंपनीनं महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला हलवला होता। तसंच शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे बल्क ड्रग्ज आणि टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली होती। तर विरोधकांचे आरोप फेटाळून लावताना महाराष्ट्राला केंद्राकडून मोठा प्रकल्प मिळणार असल्याचा दावा त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला होता, पण त्याचं पुढे काही झालं नाही। आता वायब्रंट गुजरातमुळे पुन्हा एकदा उद्योगावरून राजकीय वातावरण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पालकमंत्री ठरवायला जात असतात अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। तर जयंत पाटलांनी देखील अजित पवार गटावर टीका केली आहे। पक्षातून बाहेर पडलेल्या गटाचे परतीचे दोर कापल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले म्हणजे राजकीय भूकंप होणार अशी एक भीती सगळ्यांना वाटायची आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले हे दिल्लीमध्ये ही एक मोठी बातमी असायची की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला का आले काय धोरणात्मक निर्णय होणार। आता दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जातात, कुठलं मोठं धोरण घ्यायला जातात। बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक पीक झाले तर कशाला डोक्याला त्रास, अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही। हात वर करा। त्याला आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही एक होणार नाही म्हणून। त्यामुळे सगळ्यांना ही शंका आहे, त्यामुळे कशाला कळ काढणार। एक दुसरीला म्हणते
तुला काय कळतं का? ही आत्मा एकच आहे. मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतो. तसं काही नाही. आता परतीचे दोर कापण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. मात्र आता तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. त्या संदर्भात मुंबईमध्ये बैठकही झाली आहे. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्यामध्ये तटकरेंच्या मुक्तागिरी बंगल्यावर बैठक झाली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा भार रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. नुकतंच 11 जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित करण्यात आले. मात्र त्यात रायगडचा समावेश नव्हता. अदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघंही पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या वादावर सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जातंय. पालकमंत्रीपद किंवा इतर काही बाबी असतात ते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री दादा असतील, एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील. आणि जो निर्णय त्यांच्या स्तरावरती असेल तो आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच असेल. त्यामुळे त्या बाबतीमध्ये काही चढाओढ ओढाताण असा काही विषय नाही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा येण्याचं काही कारण नाही. सुनील तटकरे यांनी मात्र पालकमंत्री पदावरून कोणताही वाद नसल्याचं सांगितलं. तर जिल्ह्याच्या विकासावर बैठकीत चर्चा झाल्याचं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं. कधी करायची, काय करायचे त्यासाठी आमची चर्चा होती. बाकी इतर काही चर्चा त्यांनी पण नाही केली आणि आम्ही पण नाही केली. फक्त येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आपण कसं चालावं हा एक त्यांचा हेतू होता. तटकरे साहेबांनी एकही शब्द त्याबद्दल काही विचारला नाही. आता तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, सोमवार आहे, शंकराचा वार आहे, नाही तर त्याची गंगा कुठे फिरत सांगू शकत नाही. हा राजकारणातला वाद होता, वैयक्तिक काय नाही किंवा त्यांचा आमचा काय वैयक्तिक वाद आहे अशातला. राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडेल आज कोण सांगू शकत नाहीये. सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याचा इन्कार केलाय. मात्र पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच सोडवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना कुणाची हे ठरवण्याच्या कार्यवाहीला आता वेग आलेला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी उद्या घेण्यात येणार आहे आणि उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचं पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आले. P20 हा एक कॉन्फरन्स दिल्लीत आयोजित केला गेला आहे, ज्याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करणार आहेत असं समजतं. आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं असल्यामुळे मला त्या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक असल्यामुळे मी हा कार्यक्रम 13 तारखेला आहे. 13 तारखेला जी सुनावणी ठेवलेली ती मी आता 12 तारखेला घेत आहे. आणि त्यामुळे मला या विषयात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नाहीये आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. खरं तर मी ती तारीख पुढे देऊ शकलो असतो, परंतु मला याच्यात कदापि कुठचाही वेळ घालवायचा नाहीये आणि म्हणूनच एक दिवस आधी मी ती सुनावणी घेऊन या विषयात आता पुढे जाणार आहे. आरोप केले जात आहेत त्याच्या पाठचा हेतू काय हे मला संपूर्णपणे माहिती आहे, परंतु अशा टीका टिप्पणीतून माझ्या निर्णय प्रक्रियेवरती कोणताही फरक पडणार नाहीये. जी लोक हेतुपुरस्पर हे आरोप करत आहेत त्यांना कदाचित या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकायचा असेल आणि म्हणून असा प्रकार ते करत आहेत. परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, जनतेला सांगू इच्छितो की अशा या टिपाटिपणीतून माझ्यावरती कुठच्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही अथवा मी पडू देणार नाही आणि नियमानुसार, घटनेच्या तरतुदीनुसार मी माझा निर्णय घेईन. जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी येत्या 14 ऑक्टोबरला विराट मेळावा होणार आहे आणि या विराट मेळाव्याच्या स्थळाची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण करण्यात आलेलं आहे. तब्बल 100 एकर परिसरात मराठा समाजाचा हा मेळावा पार पडणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी 40 दिवस दिले. त्यात येत्या 14 तारखेला 30 दिवस पूर्ण होतात आणि त्यानंतर राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही प्रमुख मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात तब्बल 100 एकरवर मेळावा पार पडणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली असून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या स्थळाचं चित्रण करण्यात आलेलं आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून आता पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ललित हाताला झटका देऊन पळाला असं पोलीस कर्मचारी काळे यानं सांगितलं होतं. मात्र ज्या कर्मचाऱ्यानं हा दावा केला तोच कर्मचारी काळे ललित जात असलेल्या हॉटेलमध्ये अवघ्या तासाभरात जाऊन पोहोचला. ससूनमधील पोलिसांना मॅनेज करून ललित पाटील अनेकदा याच हॉटेलमध्ये जात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. मग ललित फरार झाल्यावर काही वेळानं हा पोलीस नेमका तिथे का गेला असा प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ललित पाटीलशी आमचा कुठलाही संबंध नाहीये असा खुलासा ललित पाटीलच्या आईनं केलाय. गेल्या काही महिन्यांपासून भूषण आमच्या संपर्कातही नाहीये. ललितचे ड्रग्जचं प्रकरण माध्यमातून समजलं असंही ललित पाटीलच्या आईनं म्हटलंय. झाले आमच्या संपर्कात नाही, काहीच माहिती नाही. तो पण 2-3 वर्ष म्हणजे जास्त संपर्कात नव्हता. 2-1 वर्षापासून तो आम्ही लग्न करून दिलं म्हटलं थांबेल घरामध्ये काही काम वगैरे करेल, पण जायचं तर टेलिफोन एक्सचेंजमध्ये, पण मग हा उद्योग करेल असं नव्हतं माहिती. टी व्हीवर बघितलं सर, मग मोठ्याला अटक झाली, तो तिथून फरार झाला आणि लहान्याला पण पकडलं. मग ते माझ्या मिस्टरांना छाती दुखायला लागलं, ॲडमिट केलं. एनआयएचं पथक अखेर वाहिद शेखच्या घरून रवाना झालेलं आहे. पहाटे 5 वाजता हे पथक छापा टाकण्यासाठी विक्रोळी भागात आलं होतं. त्यानंतर तब्बल 12 तासांनी हे पथक अखेर रवाना झालंय. ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी वाहिद शेख याच्या घरावर एनआयएनं छापे टाकलेत. 2007 मध्ये ट्रेन स्फोटात वाहिदला अटक करण्यात आली होती. मात्र 2015 मध्ये त्याला न्यायालयानं सर्व दोषापासून मुक्त केल्यानं तो बाहेर आहे. हे छापे टाकण्यासाठी आलेल्या एनआयए पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. दरम्यान नोटीस नाही म्हणून दार उघडलं नाही असा दावा वाहिद शेख यांनी केलाय. 11 वाजता घरात सर्च ऑपरेशन एनआयएनं केलं तर तब्बल 6 तास हे सर्च ऑपरेशन सुरू होतं. यात तपास यंत्रणांना काहीही मिळालं नसल्याचा दावा वाहिद शेख यांनी केलेला आहे. कुछ भी नहीं मिला उनको मेरे घर से. 6 घंटा 7 घंटा उन्होंने चेकिंग की, सर्चिंग की, कुछ भी नहीं मिला. एक सिंगल पेपर नहीं मिला. तो बंद कर दिया, सीसीटीवी कैमरा बंद कर दिया था. सुबह मैंने उसकी रिकॉर्डिंग भेज दी है. मेरा दरवाज़ा एक तोड़ के अंदर आ गए थे, उसकी मैंने कंप्लेंट कर दी है. पुलिस कमिश्नर को कंप्लेंट कर दी है, लोकल पुलिस में कंप्लेंट कर दी है. जो गलत किया है उसकी कंप्लेंट कर दी है. जो लीगली वो कर रहे थे हमने उसको कॉपरेट किया. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शाळा दत्तक घेतल्या जात आहेत, त्यामुळे यामध्ये मनमानी पद्धतीनं काम करण्याचे प्रकार वाढणार असल्याचं देखील पवारांनी सांगितलंय. यावेळी बोलताना एका शाळेमध्ये घेण्यात आलेल्या गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचं उदाहरण दिलं. शाळकरी विद्यार्थ्यांसमोर आपण असे आदर्श ठेवणार आहोत का असा खोचक सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला. शाळेच्या शासकीय संपत्ती आणि उपयोग हा वैयक्तिक करण्यासाठी सुद्धा होऊ शकेल. आणि एकच उदाहरण द्यायचं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतली आणि त्या शाळेमध्ये हल्ली गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम केला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा लोकमत टाइम्स एक्सेलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स 2022चं आज नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार सोहळा
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड तर लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार डॉक्टर विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते। लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर अवॉर्ड्सचं हे 3रं वर्ष आहे। ज्युरी बोर्डाचे अध्यक्ष प्रसिद्ध मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, डॉक्टर विजय दर्डा यांच्या ज्युरी बोर्डाच्या बैठकांनंतर कठीण परीक्षणातून विजेत्यांची निवड करण्यात आली। आज झालेल्या या सोहळ्यात डॉक्टर विनय गोवर्धन आणि डॉक्टर विभावरी दानी यांना लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे। तर वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखेत उत्कृष्ट काम करणाऱ्या 12 डॉक्टरांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि विदर्भातून 18 डॉक्टरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कितना महंगा होते जा रहा है एजुकेशन। आज अगर मेडिकल कॉलेज के अंदर किसी को जाना है करोड़ों रुपए उसके खर्चा हो जाता है। आप एक इक्विपमेंट अगर उसको लगाना है उतनी ज्यादा उसका इन्वेस्टमेंट हो जाता है कि वो ईएमआई देने के चक्कर में वो सारे उसके जो इरादे वो भूल जाता है और उसको ईएमआई देने के लिए इसलिए जो पेशेंट है उसको सस्ती जो है वो सेवा मिल नहीं सकती, अफोर्डेबल मिल नहीं सकती। इससे एक तो जो मेडिकल सीटें है वो बढ़नी चाहिए। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।